आज आहे 13 मे आणि मित्रांनो आजच बघा पावसानं धरलं नाही। नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे शुभमलाबाई चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो बरेच जणांचं कमेंट होते की राजाची आणि सर्जाची पुढची नांगराची काय तयारी आहे ती दाखव। तर मित्रांनो तीच छोटीशी व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो आज आहे 13 मे आणि मित्रांनो आजच बघा पावसानं धरलं नाही, वरती ढग वगैरे दिसत असतील बघा आणि बारीक बारीक रिमझिम पाऊस पडतोय। आणि त्या साईडला बघा गावाजवळ तरव पेटवले आहेत दिसत असतील मित्रांनो। आता पाऊस थोडा थेंब थेंब घालत आहे। तर मित्रांनो गावामध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे इथं असा डोंगरात यावं लागतं आणि बघा थोडा थोडासा आवाज असेल पावसाचा। हे बघा ढग। तर चला मित्रांनो आता बघूया। तर मित्रांनो रोडवर दिसत असेल बघा पाऊस पडतोय आणि पूर्णपणे ढगाळ वातावरण झालंय बघा। आणि मित्रांनो मला वाटतं तिकडं मोठा सर्जा आहे, बघूया त्याला। हो का मित्रांनो गणपतीत लावलेली बबलूची आणि ह्याची झुंज बघितली अशी हो बघा। हाय बऱ्यापैकी आहे अजून। आणि मित्रांनो मे महिन्यात त्यांना खायला काय नसतं बघा, गवत पातेर वगैरे असं असतो गवत, त्यामुळे खायला काय नसल्यामुळे त्यांची हालत एकदम बेकार होते। समोर बघताय मित्रांनो आणि हा आहे आपला वाडा आणि बघा तो खनवटा आहे। आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला नव्हता पण आता बघा। मित्रांनो पेंड्या सुद्धा भरायतात वाड्यात त्या पावसाला नांगरासाठी गुरांना खायला बैलांना। हा बघा सर्जा ए चा चा चा। मित्रांनो बाबा आजोबा गुरांना घेऊन जातात। मित्रांनो नांगराची तयारी तुम्हाला अशी बोल, नांगराची तयारी अशी काय नाही आहे। तर दररोज पेंडी असतात खायला 2-2 आणि कुंडा सुद्धा त्याचा लाडू असतो एक, म्हणजे लवकर घरात येण्यासाठी। मित्रांनो झाला बघ असा मे महिन्यात तशीच गुरं असतात। आणि हा बघा हा घुंगरू बांधत असतो, तो दुसऱ्यांची चोऱ्या काय जातो आवडात त्यामुळे बांधत असतो। आणि ह्या साईडला राजा आहे बघा। हा राजा। आणि मित्रांनो आपल्याकडे आता 6 फक्त बैलच राहिले, एक पण गाय नाही आहे। कारण मित्रांनो ती व्हिडिओ बघितली असाल। तर मित्रांनो अजून डुरक्या आणि गबरी यायचा बाकी आहे। बघा कुठे गेलाय आंब्याला? आता आंब्याने गुरं जातात। आणि हा बघा सर्जा त्यातला राजा। पाऊस नको यायला बाबांनो जोरात, नाही तर पेंड्या भिजतील।
कोसाला हे गो मित्रांनो लाडू, हे कुंड्याचा लाडू आहेत. जेणेकरून मित्रांनो लवकर गुरा घरात येतील, त्याच्यामुळे लाडू घालतात. आणि ह्याला बांधून ठेवले असं हा घुंगरू हो का. वरता आमच्यात नुसतं खायला काय भेटत नाही. चल चल. तर हा बघा आहे पेंड ठेवायचा उन्हाळचा माच. ह्याला आमचा वरचा जो भाग असतो त्याला माच बोलतात. तुमच्याकडे काय होतं ते कमेंट करून नक्की सांगा. इकडे पेंड घालून इथला संपला आहे, कारण आता लवकरच गुराव वाड्यात भरायचे आहेत. मग इथला पेंड संपवायचा आधी. घासत आहे आणि त्या पोरांना मजा आलाय पावसात. हे टाकू बाबाने कॅमेरा धरला आहे. आता पेंड घालूया त्यांना एक दोन दोन. त्याला पण सोडून ठेव इकडे. एक बसवले आहे. बघा मित्र पेंड घालून झालेले आहेत, पण अजून आपला डुरक्या आणि गबीर आला नाही. बघा पेंड घातले तर खातील राजा. सध्या मित्रांनो घुंगरू बांधत असतो. आणि हा 13 मे आज आहे मित्रांनो. हा बघा वातावरण. आणि ह्या साईडला गाजतोय, विजा बघा चमकतात. हा बघा मित्रांनो ही छोटीशी व्हिडिओ होती. ती मित्रांनो कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर कोणी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडते व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पाऊस जोरात यायला लागला आहे मित्रांनो. पेंड्यावर भिजणार, त्याच्यामुळे पेंड्यावर भिजणार आहेत. त्यामुळे ताडपत्री टाकूया. आता आम्ही घरातच निघत होतो, पण ताडपत्री आणलेली आहे तर टाकून घेऊया. आणि मित्रांनो जो पाऊस पडतो आहे बघा, आणि जो मातीचा सुगंध येतोय ना ते एकदम खतरनाक. करता येईल वारा सुटला जोरात.
गाड्यात लावू नको. जोरात आला. बांध याला इथे खाली बिली बांध. य बांध त्याला कुठेतरी बांध. या 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 थांबाल. या 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 हां या उभा राहा. हो हो या सरजा या नाही. खंबीर कुठे झाला? ए सुभाष, अरे तुझा कला झोपला. हो बघ हा काय गडी बोलत नाही जी.